पाटावर नदीच्या या घाटावर पहाटेला जात्यावर ऐरणीच्या भाज्यावर आजवर लपलेला सूर सापडे रोजराम रगड्यात जगण्याच्या सगड्यात शिवारात डोंगरात घरीदारी हापिसात कुठेतरी दडलेला हिरा सापडे सागराने धैर्य दिले आणि शिवबाने शौर्य दिले कुठं बघ तुला आता मागे नाही हटायचे अवघड शिखराला आता आहे गाठायचे जाऊ चल आता नव्या क्षितिजाकडे पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे मराठी पाऊल पडते पुढे नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडा. श्रीमंत माणूस सुखी असतो का? ज्याच्याकडे श्रीमंती असते पैशांची तो खरोखर सुखी असतो का? कारण तो पैसा सत्कारडी लावावा हे त्याला कळतं का? आणि खरी श्रीमंती कुठली? मनाची श्रीमंती. खरं ऐश्वर्य कुठलं? तर कलेचं ऐश्वर्य. जर आपण त्याचा योग्य आस्वाद घेऊ शकत असू तर तीच श्रीमंती उधळण्यासाठी आपले स्पर्धक मित्र इथे हजर असतात आणि आपल्याला श्रीमंत करून जातात. त्यांची श्रीमंती जोखण्यासाठी आणि त्यांना कौतुकाची थाप देऊन आणखी श्रीमंत करण्यासाठी आपले परीक्षकही हजर असतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मकरंद देशपांडे सरांचं आणि उर्मिलाजी मातोंडकर यांचं. रसिको, स्त्रियांना आवड असते दागिन्यांची. काही स्त्रियांना सोन्याचा कंठा छान दिसतो, काहींना हिऱ्याचा कंठा छान दिसतो, काहींना चांदीची आवड असते. पण काही स्त्रिया ज्या असतात त्या देवाचा कंठा घालून वापरत असतात. तो कंठा असतो आत, गळ्याच्या आत जो कंठ असतो तो सुमधुर असतो, तेव्हा कान तृप्त होतात. तर स्वतःचे कान तयार ठेवा. बेळगावहून येते आदिती खंडेगळ आणि टाळ्या वाजवून तिचं स्वागत करू. When I felt saw you, I close my eyes and a flashback starts. I'm standing there on the balcony in the summer air. See the lights, see the party, the park, and so see you make your way to the crowd and say hello. Little did I know that you Romeo, you were throwing bubbles and my daddy says they are from Juliet, and I was begging on the staircase, begging you please don't go. And I said, don't
सांगशील आत्ता ते मी करायला तयार आहे. तू म्हणालीस की वरून उडी मार, मी उडी मारू शकतो. तू सांगितलंस की इथे पडून जा, जीव दे, मी जीव देऊ शकतो. मला फक्त एक सांग, जाऊ दे, मला काही कळतच नाही. मला असं वाटतं तू त्याला सांग की गा माझ्या बरोबर आह, एक गाणं म्हणा पटकन. तुमको भी है खबर, तुमको भी है खबर, मुझको भी है पता, मुझको भी है पता. हो रहा है जुदा, हो रहा है जुदा. दोनों का रास्ता, दोनों का रास्ता. दूर जाकर भी मुझसे, दूर जाके भी मुझसे. वाह वाह वाह. मेरे यादों में रहना, तुम मेरे यादों में रहना. कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. कभी अलविदा ना कहना. हो कभी अलविदा ना कहना. गायला कसं गोड गायलं. आय लव्ह यू ऑल. वाव. मी माझ्या आयुष्यात कधीही ही मोमेंट विसरणार नाही. काही गाणी असतात माहिती का ती आपण स्टुडिओत ऐकतो, मग स्टुडिओ बाहेर जाऊन आपल्या कारमध्ये ऐकतो, मग कारमधनं आपण घरी जातो, आपल्या घरी सिस्टीम असते, पण मग बाहेर जाताना अचानकपणे अरे नाही आपल्याला ऐकायचं आहे, हल्ली मोबाईलमध्ये ऐकतो. स्पीकर कुठलेही असो, गाणं आवडतं, तो आवाज आवडतो. तू तशी आहेस, थँक्यू सर. तू कुठल्याही ऋतूत आम्हाला आवडशील. मला ताप असेल तरी आवडशील. उर्मिलाजी, अदिती, तू खूप 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 टॅलेंटेड आहेत आणि त्याच्याबरोबरच एक कम्प्लीट एंटरटेनर ज्याला आपण म्हणू ती आहेस. कुठल्याही भाषांमध्ये मला असं वाटतं तुझं लवकर रेकॉर्डही व्हायला तर हरकत नाही की सगळ्या भाषांमध्ये गाणी तितक्यात समर्थपणे गायला. प्रत्येक व्यक्तीला त्या पर्टिक्युलर गाण्यांमध्ये आपला आवाज ढालता येत नाही, पण तू तो मस्त आज खूप मजा आणलीस त्या इंग्लिश गाण्यामध्ये सुद्धा आणि कन्नड गाण्यामध्ये सुद्धा. आणि अर्थात आम्हाला मधुबालाही तुझी तेवढीच आवडली. त्यामुळे ओव्हरऑल तुझा सगळा ॲक्ट खूपच छान आणि अगदी खूप एंटरटेनिंग झाला. आणि मी म्हटल्याप्रमाणे यू आर 100% एंटरटेनर, सो कीप इट अप. आता आपण पदकांकडे वळूया. आज उर्मिलाजींची पदकं गुलदस्त्यात राहणार आहेत. मकरंद सर, तुम्ही किती पदकं द्याल? 10 पैकी 10 पैकीच्या पैकी पदकं मिळालेली आहेत. मी कुठेच जाणार नाही खरं तर, पण तुम्ही जा. पाहत राहा केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. आटके पार झेंडा. तू चांगला होतास जितू. तुम्ही एवढा डान्स तो एन्जॉय केलाय, तो डान्स आम्ही एन्जॉय केला.
विश्रांतीनंतर सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडा. हा मंच नेहमीच लोककलांना सांभाळत आलेला आहे, गोंजारत आलेला आहे आणि कौतुकाची थाप देत आलेला आहे. लोककलांमध्ये हातखंडा असलेले साईलीला कलामंच यावेळेला घेऊन येत आहेत गडचिरोली जिल्ह्यातील गोंडी नृत्य. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सरता वाहुर कियो मा सरता वाहुर कियो मा सायो बसरता वाहुर कियो मा. मकरंद सर, वा, एक फील फारच, म्हणजे असे जे डान्स असतात ते एकाच फील्डमध्ये एका रसात चालतात आणि मुलं सगळे असे खुश होऊन डान्स करतायत. याचा अर्थ एक तर तुम्ही एन्जॉय करताय डान्स, दुसरं खूप प्रॅक्टिस केलेली आहे. आणि जर तुम्ही एवढा डान्स तो एन्जॉय केला आहे, साहजिकच आहे तो डान्स आम्ही एन्जॉय केला. थँक्यू सर. उर्मिलाजी, मला वाटतं सगळंच मकरंदने बोलून घेतलेलं आहे, अगदी आणि अगदी परफेक्ट बोलून घेतलेलं आहे आमच्या दोघांकरताही. अप्रतिम प्रस्तुती, खूप मजा आली, छान झाला डान्स. मकरंद सर, किती पदकं तुम्ही द्याल? 10 पदकं. 10 पैकी 10 पदकं मिळालेली आहेत. असा गेलो असा परत आलो. तुम्ही पाहत राहा काय केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडा. करेक्ट. विश्रांतीनंतर सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडा. पैसा पैसा करती है क्यों पैसे पे तू मरती है, असं प्रियकर प्रेयसीला सध्या म्हणतो. पण काय झालं ना, पैसे म्हणजे रेट एवढे वाढले सगळ्या गोष्टींचे, काय करणार माणूस वैतागून जातो. पण एक माणूस असा आहे जादूगार आर्यन, त्याच्याकडे एक काहीतरी उपाय आहे पैशांबद्दल. काय उपाय आपण पाहूयात.
मित्रांनो, माझ्या नेक्स्ट मॅजिक ॲक्टसाठी मला एक खास व्यक्ती हवेत आणि ते म्हणजे आहे आपले जितू सर. मी जितू सरला इन्व्हाइट करतो की प्लीज सर आपण रंगमंचावर यावे. सर एक छोटीशी मदत हवी, एक छोटीशी बोला की. छोटीशी. हो. सर समोर बघायचंय हा. आणि फक्त बोटाकडे लक्ष द्यायचंय. 1 2 काय करतोयस काय तिथं सांग. 3. काय केलं त्याने. त्याचा फोटो काढ, फोटो. अरे रे चांगलं होतं जितू बिचारा, चांगलं होतं. काय केलं. तू चांगला होता जितू. मित्रांनो, एक अशी जादू जे पाहिल्यावर फक्त एकच गोष्ट मनात राहील की ही मॅजिक, ही जादू झाली कशी. आणि या मॅजिकसाठी मी इन्व्हाइट करतोय आपल्या प्रिय दोन्ही जजेसला. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू. सर माझ्याकडे आहेत 2 कॅट, 2 पत्ते, 2 डेक. तर मॅडम कुठलाही एक डेक तुम्ही चॉईस करा, कुठलाही एक. हां ओके सर, हा डेक तुमच्या खिशात ठेवा. मॅडमने चॉईस केला हा डेक आणि मी एकदा सगळ्यांना दाखवू इच्छितो की या डेकमधले सर्व कार्ड जे आहेत ते टोटली नॉर्मली आहेत, टोटली साधे आहेत, एकदम नॉर्मली आणि एकदम साधे. ओके सर, आता तुम्हाला काय करायचं आहे, कार्ड वरती जाताना दिसतं ते सर, कुठंही तुम्हाला कुठंही मनाला वाटेल तिथे स्टॉप म्हणा. इथे स्टॉप म्हणला की मी हे अर्धी गड्डी काढणार आहे, हा सर पत्ता तुम्हाला बघायचा आहे. जस्ट सिम्पल गोष्ट आहे. ओके पण सर या ॲक्टचे वैशिष्ट्य असं आहे की मी थोडंसं याला डिफिकल्ट करणार आहे, थोडंसं अवघड करणार आहे. हा ॲक्ट मी करणार आहे टोटली पट्टी बांधून, डोळ्याला पट्टी बांधून. सर प्लीज परत फेड करतो. सर कार्ड वरती जातं ते कुठंही स्टॉप म्हणा. स्टॉप. सर कार्डमध्ये पूर्ण 52 पत्त्यांमध्ये असतात 2 कलर, बरोबर सर? करेक्ट. एक रेड आणि एक ब्लॅक. सर फक्त तुम्हाला तुमच्या कार्डचा विचार करायचा आहे आणि जसं मी सर तुमच्या डोळ्यातून तुमच्या मनापर्यंत जाऊन बघतोय तर सर मला एक कार्ड दिसतंय ते, पण ब्लॅक पत्ता कुठलाही नाही आहे सर तुमचा, बरोबर सर? असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. बरोबर. ओके सर, मी पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यातून तुमच्या मनापर्यंत जाऊन बघतोय सर. सर चौकटचाही एकही सुद्धा पत्ता तुमचा नाहीये सर, असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. नाही. नाहीये. ओके आता आपल्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे बदाम. सर मी पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यातून तुमच्या मनापर्यंत जाऊन बघतोय आणि एक कार्ड सर थोडंसं जास्त अजून विचार करा आणि ते कार्ड सर मला दिसते, ते कार्ड दिसते बदामची राणी. बदामची राणी असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा सर. काय झालं सर? माझी बदामची राणी तू कशी ओळखलीस रे? थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो पण या मॅजिक ऍक्टला मी अजून थोडंसं डिफिकल्ट करणार आहे. सर जितू सर तुमच्या हातात जी आपण बदामची राणी मध्ये टाकलेली आहे सर, तुम्ही या ऍक्टचा पार्ट असल्यामुळे फक्त तुम्ही असा विचार करा ती बदामची राणी हळू 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 करत फर्स्ट आणि टॉपला येते असा विचार करा सर. आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर टॉपचं जे कार्ड आहे ते उडून पहा. 1 2 and 3. कुठला आहे सर? आणि सर जो पॅक तुम्हाला दिलेला आहे कार्डचा तो द्या मला. ओके मित्रांनो यातले मी सर्व कार्ड रिमूव्ह काढतोय आणि
यात असे दिसेल की सर्व कार्ड फेस अप आहेत आणि एकच कार्ड फेस डाऊन दिसेल. सर दिसतंय? उर्मिलाजी नाही, मला आधी त्यांनी सगळीकडनं पैसे काढले, तसे पैसे पाहिजे, नाही तर नाही परीक्षण करणार. तुम्ही अतिशय परत एक एंटरटेनर आहात आणि अतिशय चालाकी तुम्हाला अगदी अशी नैसर्गिकरित्या येते आणि त्याचं एक जादू करण्याची एक मज्जा असते बघण्यामध्ये सुद्धा. ते सगळं ते उडालं वगैरे असं मला असं वाटतं त्याच्यातनं आता एक परी येईल आणि एखादं गाणं सुरू होईल, शाहरुख खान मागे नाचत येईल, असं इतकं छान छान छान. म्हणजे ते अशी जादू, म्हणजे अशी आपल्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जाते, आपण आपल्या चेहऱ्यावरती असं हसू देते. आणि तसेच जादूगार तुम्ही आहात. खूप खूप नेहमी तुम्ही येता तेव्हा आम्हाला एंटरटेन करता, पण आज तर अगदी थक्क करून सोडलं. थँक्यू, धन्यवाद. त्यामुळे अप्रतिम अप्रतिम, फारच छान. तुझी हात चलाकी आणि ना तू ना मेसी केलं नाहीस. मला आवडलेली गोष्ट ती होती की एकदा काय ग्लासमध्ये पाणी असतं, पाण्यात पेपर जातो, मग असं वाटलं आता चिपचिप होणार, हा आता काढणार बाहेर, खाणार तरी किंवा काहीतरी करणार. पण तू जेव्हा तो पंखा काढलास आणि पंखा काढून तो फक्त खाल्लं असा तो वारा दिलास आणि वरती पेपर फाउंटन असं जे झालं ते बघून फारच म्हणजे दृश्य फारच काव्यात्मक दृश्य होतं. ते फारच ग्रेट, अप्रतिम. यू आर आर मॅजिशियन. तू आमचा जादूगार आहेस रे. Thank you. संपली गोष्ट. सुपर, टाळ्या. आता आमची जादू बघ. इथून गॉंग देतील आणि तिथून फटाके फुटतील. 1 2 3. हजार, 500, सर 100, सर 1600, 1650, 1670, काहीतरी ठेवा, 1680 रुपये मला मिळालेत. लक्षात ठेवा, आजपर्यंत घेतला नाही असा ब्रेक घेतोय मी. सर काहीतरी ठेवा. आत्ताच्या आत्ता या ब्रेक मध्ये एवढ्या पैशांचा नाही चहा प्यालो ना तर नाव जितेंद्र जोशी नाही. तुम्ही पाहत राहा केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, आटके पार झेंडा. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, आटके पार झेंडा. आपले जे स्पर्धक मित्र इथे येतात त्या स्पर्धक मित्रांसोबतच मी बडबड करतोच, पण पुन्हा एकदा मी सुद्धा बोलणार आहे आणि परीक्षक ते सुद्धा गप्पा आपल्याशी मारणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला ह्या कार्यक्रमाव्यतिरिक्त ट्यून इन करावं लागेल. कुठे? रेडिओ सिटी FM बोले तो 91.1. आपण रोजच गाडीने प्रवास करतो बहुतेक जण. गाडीत बसताना जर पटकन गाडीसमोर कोणी आला तर ब्रेक मारतो आपण की त्याला लागू नये, काही होऊ नये, आपण काळजी घेत असतो. काय होईल जर आपण गाडी आपल्यावरून गेली तर? स्वप्नात हे जरा शक्य होऊ शकतं, पण आयुष्यात मला खरंच कल्पना नाही आहे. तीच कल्पना घेण्यासाठी आपण काय करूयात, वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे अरविंद मोरे पुण्याचे, नाही का ते, त्यांना. तर एक झलक पाहूया.
मकरंद सर कसं वाटतं? धक्कादायक. कारण का एंट्रीज जी होती मी सगळं वरनं फोडलं आणि मग त्याच्यातनं मुलगी बाहेर निघाली. त्या मुलीची हिंमत, त्या हिमतीला दाद, आणि साहजिकच ज्यांनी हे कोणी विचार केला, कल्पना अप्रतिम. थँक्यू सर. नक्कीच एक त्याच्यातला एक मुद्दा लक्षात येतोय, सेल्फ डिफेन्स. आणि त्या शारीरिक स्थिती आपली मजबूत करावी, पण मानसिक स्थिती सुद्धा मजबूत होते त्याने. आणि ते जर मुलींचं व्हायला लागलं, मला असं वाटतं की एखाद्या कॉलनीत जर अशा 4 मुली जरी असल्या तरी बाकीच्या 40 मुलींना त्याचा कॉन्फिडन्स मिळेल. बरोबर. आणि म्हणून ही धक्कादायक आम्हाला वाटणारी दृश्य आणि मुलींची खास करून दाद देण्याजोगी अगदीच. आणि आता तुमच्याबद्दल, अहो ट्रक अंगावरनं घेऊन जायचा, ते 4 व्हीलर, त्याला आपण टेम्पो म्हणू. मुळात मी तर तयारच नव्हतो बघायला, आणि उर्मिलाही, आम्ही तर बाहेरच यायला तयार नव्हतो. कारण का मी तिथे पोचता का आपले जे डॉक्टर आहेत, जे खरं तर म्हणजे सगळ्या ग्रुप्सना जेव्हा कधी त्रास होतो तेव्हा ते असतातच आपले, त्यांना मी जस्ट विचारलं की हा काय, तर ते म्हणाले काही नाही, जर वर खाली वगैरे टायर गेलं तर बरगडी जी आहे ती तुटून आतमध्ये ती डॅमेज करू शकते इंटरनल. ते ऐकूनच मला ते बघावंसंच नाही वाटलं. म्हणजे आम्ही विचारले की यांनी केले की नाही याच्या आधी, तर नाही, ते खूपच कॉन्फिडंट आहे. तुमची वाईल्ड कार्डची एंट्री मला तरी असं वाटतं की ती तुम्ही वसूल केलेली आहेत, त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला एक सलाम. थँक्यू सर. उर्मिलाजी, अरविंदजी, थोडे तरी दया दाखवा. आम्ही कलावंत लोक आहोत, आमची मनं आणि हृदय फार सॉफ्ट आहे. तो आम्ही असे नाही आहोत. एक ते कमी होतं का म्हणून हे एवढं सगळं दाखवलं. पण खरंच म्हणजे अतिशय आम्हाला सुद्धा आमचं मन कडक करून बघायला लागलं. असं नाही आहे की फक्त त्या मुलीनं त्यांचे अवयव कडक करून ते सगळं करावं लागलं. आम्हाला मन फार घट्ट करावं लागलं. आणि तुम्ही हे तुमचं दमदार पाऊल असं पाडलंय की लोकांना दाखवून दिलंय, सगळ्याच ऑडियन्सना आणि इतर प्रतियोगींना, की ह्या पुढे काय काय करायला पाहिजे आणि काय काय व्हायला पाहिजे, जर ही पावलं पुढे जायला पाहिजेत. त्यामुळे माझ्यातर्फे तुम्हाला अनेक खूप अभिनंदन, सर्व मुलींना सुद्धा, तुम्हाला सुद्धा. आणि काय बोलू आम्ही, टाळ्या वाजवू. आता पदकांकडे मोर्चा वळवूया. मकरंद सर, किती पदकं द्याल? गॉंग. थँक्यू सर. घेऊया एक छोटासा, तुम्ही पाहत राहा, केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, 8 के पार झेंडा. आम्ही फॅन आहोत एकदम लक्ष्मीचे. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे, 8 के पार झेंडा, पॉवर्ड बाय टाटा मांजा. काही लोकांनी थाप मारलेली आपल्याला आवडत नाही, पण इथे मात्र ती आली, तिनं थाप मारली. थाप म्हणजे बोलण्यातली नव्हे, ढोलकीवरची थाप. अर्थातच लक्ष्मी कुडाळकर येते पुण्याहून. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया.
बात है, क्या बात है. काय आम्ही काय सांगणार, आम्ही फॅन आहोत एकदम लक्ष्मीचे. बस हे तिने वाजवत राहावं, काही वाजवावं, वाजवतच राहावं आणि आम्ही ऐकतच राहू असं आम्हाला वाटतं. जो ॲटिट्यूड असतो तो अप्रतिम असतो. मध्ये आज एक दुसरंच प्रात्यक्षिक दिलं एका वेगळ्याच प्रकारचं, ते त्यांनीही मजा आली. पण ते नसतंही केलं तरी म्हटल्याप्रमाणे ती स्टार आहे आमच्याकरता. आणि स्टार काही करतो तेव्हा लोक बघतच राहतात आणि ॲप्रिशिएटच करत राहतात. त्यामुळे मी तिच्याकरता फक्त मनापासून टाळ्या वाजवू शकते. मकरंद सर, काही लोकांच्या बरोबर काही गोष्टी शोभून दिसतात, काही लोकांबरोबर काही गोष्टी जमून येतात, काही लोकांसाठीच काही गोष्टी बनलेल्या असतात. तर मला असं वाटते की लक्ष्मी तुझ्यासाठी ढोलकी बनलेली आहे आणि ढोलकीसाठी तू. हां, ऑक्टोपॅडमध्ये पण मजा आली तुझा. ते मध्ये जस्ट एक तुझे माना एकदम आम्हाला जे आम्ही बघतो बँड्समध्ये वाचवताना ते माझ्या डोळ्यासमोर आलं आणि तू एकदम अशी नऊवारी घातलेली ऑक्टोपॅड मधली. मजा वाटली, एकदम वेगळीच इमेज आणि एकदम तू बदललीस माहिती का. थँक्यू व्हेरी मच. आता पदकांकडे वळूया आपण. मकरंद सर, 10 पदकं. महाअंतिम फेरीमध्ये महाविजेता ठरणाऱ्यास केसरीतर्फे 8 दिवस 7 रात्रींची बर्फाच्छादित काश्मीर टूर मिळणार आहे आणि उपविजेत्यास मिळणार आहे शिमला कुलू मनालीची टूर. केसरी प्रेक्षकांची निवड या स्पर्धेसाठी मागच्या आणि आजच्या भागातून, अर्थातच या आठवड्यातून आम्ही 4 उत्कृष्ट स्पर्धक निवडलेले आहेत. यापैकी तुमच्या आवडत्या स्पर्धकाला वोट करा. जास्तीत जास्त वोट मिळणाऱ्या स्पर्धकाचा परफॉर्मन्स पुढच्या एपिसोडच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही निवड केलेले स्पर्धक आहेत: 1 जादूगार आर्यन, 2 विजय आयनारकर, 3 अरविंद मोरे आणि 4 श्रुती निगडे. तर तुमच्या आवडत्या स्पर्धकाला वोट करण्यासाठी मोबाईल उचला, त्यामध्ये टाईप करा ZMMP स्पेस तुमच्या आवडत्या स्पर्धकाचा कोड नंबर 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 आणि पाठवून द्या 57575 वर. जास्तीत जास्त मतं पाठवा. याचं कारण मत पाठवणाऱ्या प्रेक्षकांपैकी 3 भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे केसरीतर्फे 8 दिवस आणि 7 रात्रींची शिमला मनालीची टूर. निकाल माझ्या हातात आहे, पण मूळ निकाल जाहीर करण्याआधी आपण जाणून घेऊया की आजच्या एपिसोडमध्ये केसरी परफॉर्मर ऑफ द डे कोणाला मिळणार आहे. जादूगार आर्यन. आणि अटके पार झेंडा कुणाला मिळतो. अगदी गुणगुणत आदिती खांडेकर. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. अटके पार झेंडाच्या या आठवड्यातील टाटा मांजा क्लास अपार्ट परफॉर्मर ऑफ द वीक आहेत अर्थातच अरविंद मोरे आणि संघ. तिसऱ्या फेरीचा हा पहिला आठवडा होता आणि या सगळ्या स्पर्धकांमधून केवळ 4च पावलं अशी असतील जी पुढे जाणार आहेत टॉप 10 मध्ये. टॉप 10 नंतर महाअंतिम फेरी. टॉप 10 मध्ये जाणारी जी 4 पावलं आहेत आज ज्यांना इतर बक्षिसं मिळालेली आहेत त्यांनी असं समजू नये की त्यांची पावलं पुढे पडलेलीच आहेत. कॉम्पिटिशन ऑफकोर्स खूप टफ होती, पण उर्मिलाजी तरी तुम्हाला काही सांगावं असं वाटतंय? माझा अत्यंत नावडता आणि अत्यंत कठीण वाटणारा हा भाग आहे की जेव्हा आपल्याला हे ठरवावं लागतं की कोणाची पावलं पुढे जाणार. कारण हे ठरवणारे खरं तर आम्ही कोणीच नाही आहोत. आम्ही इथे बसून प्रत्येक ती कलाकृती, ती प्रत्येक त्यांचं जे काय प्रेझेंटेशन होतं ते आम्ही अतिशय एन्जॉय केलं आणि अतिशय कठीण मनाने आम्हाला हे निर्णय घ्यावे लागलेले आहेत. प्रयत्न केलेला आहे की जास्तीत जास्त वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोक
अंतिम फेरीत जातील, कारण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रंग महाराष्ट्राचे आम्हाला तुमच्या समोर आणायचे आहेत. आपल्या पुढच्या फेरीमध्ये एकूण 12 पावलं जाणार आहेत. त्या 12 पावलातली 10 पावलातली 4 पावलं आज आपल्याला कळणार आहेत आणि पुढची 6 पावलं आपल्याला पुढच्या 4 एपिसोड्समध्ये कळणार आहेत. पण मात्र शेवटची 2 पावलं आम्हाला तेव्हाच सांगावी लागतील जेव्हा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास बघून ती 2 पावलं ठरवली जातील. हा निर्णय अशा करता घेण्यात आला आहे कारण खरोखरच तिथे बसून हे ठरवणं खूप खूप कठीण आहे आणि आमच्याकरता सर्वात जास्त, कारण ह्या प्रत्येकाशी आमची व्यक्तिगत ओळख झालेली आहे. या प्रत्येकाने आमच्या मनावरती व्यक्तिगत ठसे उमटवले आहेत जे आम्ही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही आणि पुसून टाकू शकणार नाही. आणि त्यामुळे आमचा छोटासा प्रयत्न आहे की त्यांना जास्तीत जास्त त्यांच्याबरोबर आम्ही न्याय करावा, त्यांच्या कलेबरोबर आम्ही न्याय करावा आणि तुमच्यासमोर वेगळ्या वेगळ्या प्रकारची, वेगळ्या वेगळ्या कलागुणांनी भरलेली ही पावलं आम्ही सादर करू. त्यामुळे आता आपल्याला जितू सांगेल की कुठली आहेत ती पावलं की जी ह्या फेरीत ना पुढच्या फेरीत नक्कीच गेलेली आहेत. पहिलं नाव आहे टॉप 10 मध्ये जाणारं अरविंद मोरे आणि सहकारी पुणे. दुसरं नाव आहे जादूगार आर्यन पुणे. तिसरं नाव आहे श्रुती निगडे पुणे. नहीं चाहिए मुझे खिलौने, क्या करना है टूट जाएंगे. आणि चौथं आणि शेवटचं नाव आहे विजय आयनारकर. पण बाकीच्यांनी निराश होण्याची गरज नाहीये, कारण टॉप 10 मध्ये जी पावलं जाणार आहेत त्यापैकी 4 आता निवडली आहेत आणि 6 निवडली जाणार. पण जी 2 पावलं असणार आहेत महाअंतिम फेरीसाठी ती तुमच्यापैकी कोणीही असू शकतील. तर सराव सुरू ठेवा आणि आता निर्णायक वेळ आलेली आहे, त्यामुळे पाहायला विसरू नका पुढचा भाग. तुमचा आवडता कार्यक्रम एकमेव केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे. हटके पार झेंडा.